अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा आगामी 20वा हप्ता म्हणजेच की या दोन्ही हप्त्यांचे मिळून 4,000 रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। तब्बल 4 महिन्यांपासून शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्त्याची प्रतीक्षा होती। नेमका हप्ता कधी मिळणार असा प्रश्न देखील या ठिकाणी वारंवार विचारण्यामध्ये येत होता, कारण की शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी पैशांची गरज असल्यामुळे या ठिकाणी हप्ता कधी मिळणार अशी विचारणा केली जात होती। आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणजे नमो शेतकरी योजनेचा आगामी 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा देखील या ठिकाणी 20वा हप्ता, दोन्ही हप्त्यांचे मिळून म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये अशा प्रकारे दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। आणि याच संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्हाला देखील एकूण 4,000 रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि खूप खास व्हिडिओ आहे। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता काळजीपूर्वक पाहत चला, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही आता वितरित केली जाणार आहे। अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। आणि त्याच प्रकारे पीएम किसानच्या 20व्या हप्त्याची देखील प्रतीक्षा अखेर संपली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचे देखील या ठिकाणी 2,000 रुपये म्हणजेच की या दोन्ही योजनांचे एकूण 4,000 रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राबवण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा आता या ठिकाणी हप्ता जाहीर झाला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे। राज्यातील साधारणतः 93 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम आता जमा केली जाणार आहे। आता लक्षपूर्वक पाहत चला, अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। तुम्हाला देखील एकूण 4,000 रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल आणि नेमका हप्ता तुमच्या बँक खात्यावरती किती वाजता जमा केला जाणार आहे हे जर तुम्हाला या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल तर आता काळजीपूर्वक पाहत चला। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता हा आता खूप खास आहे। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आता अनेक कारणांमुळे खूप खास आहे। ही योजना शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत करत आहे। ही रक्कम शेतकऱ्यांना शेतीचा खर्च भागवण्यासाठी आणि घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी खूप महत्त्वाची ठरत आहे। आतापर्यंत सुमारे देशातील 9,80,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 19 हप्त्यांची रक्कम ही जमा करण्यामध्ये आली असून आता आगामी 20वा हप्ता हा देण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की देशातील सुमारे 9,80,00,000 या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आगामी 20वा हप्ता आता जमा केला जाणार आहे। आणि राज्यातील साधारणतः 93 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। त्याचबरोबर आता नमो शेतकरी योजना म्हणजेच की महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी योजना ही योजना माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुरू केली होती व या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 4 महिन्याच्या अंतराने 2,000 रुपयांचा हप्ता हा दिला जात आहे। पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जात आहे। आणि त्याचनुसार नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत 6 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले आहेत। राज्यातील साधारणतः 93 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 6 हप्ते जमा झाले असून आता नमो शेतकरी योजनेचा आगामी 7वा हप्ता जमा केला जाणार आहे। म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा केला जाणार आहे।
त्याचबरोबर आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना देखील पाहायला मिळत आहे। लक्षपूर्वक पाहत चला। जर तुम्हाला देखील एकूण 4,000 रुपयांचा लाभ मिळवायचा असेल, 4,000 रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल, तर तुम्हाला या ठिकाणी अर्जंट महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। लक्षपूर्वक पाहत चला। आता 4,000 रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी कोणत्या शेतकऱ्यांना काय काम करावं लागणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूया। तर आता लक्षपूर्वक पाहत चला। आता ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-KYC ची प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी ई-KYC करावी, कारण की KYC केली तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 20वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। ई-KYC केल्याशिवाय पैसे आता खात्यावरती जमा केले जाणार नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांची अद्याप ई-KYC ची प्रक्रिया बाकी आहे अशा शेतकऱ्यांनी त्वरित ई-KYC करावी। फसवणूक टाळण्यासाठी ही प्रक्रिया करणे राज्य सरकारने अनिवार्य केले असल्यामुळे आता हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला ई-KYC करावीच लागणार आहे। जर तुम्ही ई-KYC केली नाही तर तुम्ही या ठिकाणी हप्त्यापासून वंचित राहू शकता। जवळच्या एखाद्या CSC सेंटरवरती जाऊन किंवा आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन तुम्ही फक्त 5 मिनिटांमध्ये ई-KYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकता। जर अद्याप ही KYC केली नसेल तर त्वरित CSC सेंटरवरती किंवा आपले सरकार केंद्र या ठिकाणी जाऊन त्वरित KYC ची प्रक्रिया पूर्ण करून घ्या। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे या ठिकाणी फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा हप्ता हा जमा केला जाणार असल्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करा। जर लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही या ठिकाणी 4,000 रुपयांच्या हप्त्यापासून वंचित राहू शकता। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळवण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-KYC केली नाही अशा शेतकऱ्यांनी KYC करून घ्यावी आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे। अशा प्रकारची आता महत्त्वाची सूचना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अशा प्रकारे जर तुम्ही KYC केली नसेल तर KYC करा आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून 4,000 रुपयांचा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल। आता नेमका हप्ता कधी मिळणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात। तर आता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। लक्षपूर्वक पाहत चला। आता तारीख या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे। आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्षपूर्वक पाहत चला। पंतप्रधान मोदींनी 2 ऑगस्ट रोजी PM किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता वितरित करण्यासाठी या ठिकाणी तयारी केली आहे। म्हणजेच की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता PM किसान योजनेचा 20वा हप्ता हा 2 तारखेला म्हणजेच की 2 ऑगस्ट या दिवशी आता जमा केला जाणार आहे। केंद्रीय सरकारने ही तारीख अधिकृतपणे निश्चित केली असल्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे। थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। तसेच आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी उत्तर प्रदेश येथील 2 ऑगस्ट रोजीच्या भेटी दरम्यान या हप्त्याचे वितरण करणार आहेत। म्हणजेच की आता या ठिकाणी उत्तर प्रदेश या ठिकाणी वाराणसीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या ठिकाणी मोठा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच कार्यक्रमादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे पैसे थेट आता पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। केंद्रीय सरकारने अधिकृत माहिती दिली असून आता महाराष्ट्रातील 93 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 20वा हप्ता म्हणजेच की PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये हे जमा केले जाणार आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता देखील त्याच दिवशी राज्यातील 93 लाख पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं
तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता हा उत्तर प्रदेश या ठिकाणी म्हणजेच की उत्तर प्रदेशातील वाराणसी या ठिकाणाहून आता वितरित केला जाणार असल्यामुळे राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे आणि पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासोबत राज्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा देखील 7वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये अशा प्रकारे दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। म्हणजेच की आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। अवघ्या काही तासामध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। यामुळे आता शेतकऱ्यांना देखील चांगलाच दिलासा मिळणार आहे। तब्बल 4 महिन्यांची या ठिकाणी प्रतीक्षा संपणार आहे। नेमका हप्ता कधी मिळणार अशी देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती। नेमका हप्ता कधी मिळणार असा देखील प्रश्न या ठिकाणी विचारण्यामध्ये येत होता आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी खुश खबर म्हणजे अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून येत्या काही तासामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही। मात्र या ठिकाणी महत्त्वाची सूचना म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही KYC केली नसेल अशा शेतकऱ्यांनी KYC करून घ्यावी आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।